मृत्यू पावला पण माता रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लेकराचा मृत्यू सांगितला नाही। ती म्हणाली बाबा लगेच त्यांना कळालं की माझं लेकरू वारलंय तर काय होईल। बाबा समाजाचं काम करणार आहे, साहेब समाजाचं काम करणार आहे, मी त्यांना सांगणार नाही, तिने सांगितलं नाही। पण बाबासाहेबांना कळालं आणि बाबासाहेबांनी पत्रात लिहिलं रामू आपला पुढचं असं वागलं, तडफडून वागलं, पैसे नव्हते म्हणून उपचार मिळाले नाही, पण दुःखच माणसाला मोठी करतात। रामूचं जे दुःख होतं तेच दुःख इथे बसलेल्या आयाबाईंकडे आहे आणि संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी जी दुःख भोगली होती त्या त्या दुःखांवरच्या समस्या बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरोग्याचं असू दे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू दे की धार्मिक स्वातंत्र्य असू दे, संविधानाचा हक्क आणि कर्तव्य सगळ्यांनाच माहितीये। फक्त मी एक घटना सांगते, संविधान पूजनाचा कार्यक्रम ठेवताना एक महिला मला म्हणाली की तुम्ही कोणतं संविधान पूजन करणार आहात, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं की मोदींनी लिहिलेलं। मी म्हटलं मोदींनी लिहिलेलं, मोदींनी कोणतं संविधान लिहिलंय। ती म्हणाली आम्हाला लोक सांगतात की मोदी संविधान बदलणार आहे। आज संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षी मी आपल्या सगळ्या इथे जमलेल्या माता भगिनींना सांगेन, भावांना सांगेन की आज जर आपलं मोठं कर्तव्य असेल तर ते संविधानाचा अभ्यास करण्याचं। संविधान कुणीही बदलू शकत नाही आणि आरक्षण कुणीही हटवू शकत नाही। जे म्हणतात की भाजप सत्तेवर आल्यावर संविधान बदलणार होतं तेच लोक संविधानाचे दुश्मन आहेत, कारण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान इतक्या ताकदीचं बनवलेलं आहे की कोणती सत्तेत आलं तरी संविधान बदलू शकत नाही, की आरक्षण संपवू शकत नाही। ही संविधानाची ताकद आहे, ही संविधानाची ताकद तुम्ही आम्ही जाणली पाहिजे। आणि आज उद्या कधीही कोणी जर तुमच्यापर्यंत आलं आणि म्हटलं की अरे हे लोक सत्तेत आल्यावर हे संविधान बदलणार आहे, आरक्षण टाळणार आहे, तर त्यांना तुम्ही सांगा आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं आहे, कोणीही बदलू शकत नाही। संविधान अजरामर आहे, चिरंजीव आहे आणि कुणासाठी आहे तर हे संविधान तळागाळातल्या वंचितांपासून भारतातल्या प्रत्येक जातीच्या समाजाच्या व्यक्तीसाठी आहे, महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे। हिंदुत्व दिनाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेबांनी हिंदू समाजावर आणि समस्त भारतीयांवर खूप उपकार केलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्म्य आपण एका शब्दात वर्णू शकतो की त्यांनी दुःखाचा डोंगर सहन केला, त्यांना खूप त्याग आणि संघर्ष करावा लागला, मात्र भारताच्या वाट्याला त्यांनी संविधानाच्या रूपाने अमृतच दिलं आणि सुखच दिलं। त्यामुळे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हा एकदा जयघोष करून मी माझं हे मनोगत संपवते आणि इतकंच म्हणेन आपल्याला दिलेलं आहे ना संविधानाने की सगळ्या धर्मांचा सन्मान करायचा, स्त्री असो पुरुष असो सगळ्यांना समान संधी, कोणी पुरुष आहे, कोणी स्त्री आहे, कोणी किन्नर आहे, कोणी गरीब आहे, कोणी कोणत्या जातीचा आहे म्हणून कोणालाही कोणत्याही संधीपासून वंचित ठेवता येणार नाही। ही बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची ताकद आहे। उद्दिष्टीचं वाचन झालं, त्यामध्ये सर्वात प्रथम वाक्य होतं भारताचे लोक। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मी प्रथम भारतीय आहे, शेवटी भारतीय आहे, तर त्यांनी आम्ही भारताचे लोक म्हणजे असं म्हटलं नाही की मी ब्राह्मण आहे, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही मराठा आहोत, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही आगरी आहोत, आम्ही कोळी आहोत, आम्ही भारताचे लोक आहोत। आपण संविधानाचे हक्क आणि कर्तव्य बजावताना इतकंच लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही भारताचे लोक आहोत आणि आमच्यासाठी आमची संस्कृती, आमचा देश हा सगळ्यात प्रथम आहे आणि शेवटी आहे, जे आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे। इतकं बोलून मी सुलभाताईंचं सुद्धा अभिनंदन करते की माता रमाईचा खऱ्या अर्थाने वारसा विधानसभेमधल्या आपने मुझे ये चैनल पे देखा होगा, यूट्यूब चैनल पे, और 100